दरम्यान पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे। तर निवडणूक आयोगाचा हा महत्त्वाचा निकाल काल आला होता। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं आहे आणि यानंतर आता यावर दोन्ही बाजूकडून एकमेकांवर टीका केली जाते। हा निर्णय कसा योग्य आहे ते अजित पवार गटाकडून सांगितलं जातं। या निर्णयाचं स्वागत सुद्धा केलं जात आहे। तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून मात्र याच्यावरून टीका केली जाते। या बाबतीत बारामतीमधील अजित पवारांच्या काटेवाडी या गावातील नागरिकांशी संवाद साधलेला आहे। त्यांना नेमकं काय वाटतंय ते जाणून घेतलंय आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार हे भाजपसोबत गेले होते। त्यांच्यासोबत 40 आमदार गेले होते आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। यानंतर दोन्ही गट न्यायीन प्रक्रियेची लढा चालू होती आणि याच प्रक्रियेदरम्यान काल निवडणूक आयोगाने निकाल दिला आणि या निकालाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला। उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडी या गावामध्ये मी आहे। आपण इथल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधू। नक्की पक्ष कोणाचा आणि अजित पवारांनी घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय सांगाल, अजित पवारांनी जो निर्णय घेतलाय काय याबद्दल वाटतंय आणि काल जो निवडणूक आयोगाने निकाल दिलाय की राष्ट्रवादी पक्ष आणि हे चिन्ह अजित पवार गटाला त्यांनी सुपूर्द केलंय, काय भावना आहे तुमची? अजितदादांनी जो निर्णय घेतलाय ना तो अगदी योग्यच निर्णय घेतलेला आहे। दादांचा निवडून येण्याचा विषय असेल तर बारामतीतून दादा 1,65,000 मतांनी निवडून आले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातून 1 नंबरने आहेत। विरोधकांनी त्यांनी डिपॉझिट पण जप्त केलं। इथं दादांचं काम बोलतं। वडिलांनी एकदा वयोवृद्ध झाल्यानंतर घरातला कारभार पोराच्या हातात दिला पाहिजे, तसंच सगळीकडे चाललेलं असतं। तसं आम्हाला पण वाटत होतं की साहेबांनी जो काय कारभार आहे तो दादांच्या हातात द्यावा। दादासारखा अख्ख्या देशात आमदार नाही काम करणारा, दादा 6 वाजता कामावरती हजर असतात। देशातला कुठलाच नेता नाही की 6 वाजता, आणि टायमिंग दादांकडे कुठलंच नाही। तुम्ही कधी पण बारामतीत जावा, अख्ख्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जनता दरबार बारामतीत भरतो। अशा पद्धतीने टीका करणं चुकीचंच आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाही। आणि दुसरं जर सांगायचं झालं तर दादांचा विजय असा झालाय, युद्ध जिंकलं आणि तहात हरल्यात। म्हणजे ज्या पद्धतीने चिन्ह आणि पक्षाचं नाव कमवलंय, पण तहात त्यांनी कोहिनूर हिरा गमावलाय हे नक्कीच, आणि त्याचा पश्चाताप दादांना आज नाही उद्या होईलच। कराडची सभा आठवती का पावसातली? त्याच्यामुळे किती वातावरण बदललं त्यावेळेस। त्याच्यामुळे राष्ट्रवादी पक्ष टिकला। एवढ्या अडचणीच्या काळात साहेबांनी पक्ष वर काढला। त्याच्यामुळे तुम्ही असं पक्ष सोडून चिन्ह सोडून माणसाच्या मनात पवार साहेब असतील ठाकरे असतील तुम्ही उतरू शकत नाही। येणाऱ्या लोकसभेमध्ये अजित पवार गटाला आणि शरद पवार गटाला जनता नक्की कसा प्रतिसाद देते यावरून या दोघांचं राजकीय करिअर उभा राहणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती, काटेवाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।